कर्तव्यशून्य शिक्षकांचा खेळखंडोबा. शाळेची वेळ सकाळी 7ची, पण शिक्षण अवतरतात 8 वाजल्यानंतर. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारे जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा मनमारी कारभार चव्हाट्यावर. उशिरा आलेल्या शिक्षकांना गावकऱ्यांनी शाळेसमोरच विचारला जाब. शिक्षणाचा हक्क आणि गुणवत्तेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, पण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था काय आहे याचं जळजळीत उदाहरण हिमायतनगर तालुक्यातील समोर आलंय. कामारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी कर्तव्याचा अक्षरशः खेळखंडोबा करून ठेवलाय. 7 वाजता सुरू होणाऱ्या शाळेत शिक्षक 8 वाजेपर्यंत गायब असतात. आज गावकऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी या कर्तव्यशून्य शिक्षकांना चांगला धारेवर धरले. नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील जिल्हा परिषद शाळा रोजसारखी आज उजळली. विद्यार्थी आले, पालकही आले, पण ज्यांच्यावर भविष्याची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे ते शिक्षकच गायब होते. शाळेची अधिकृत वेळ सकाळी 7 वाजेची आहे, मात्र घड्याळाचा काटा 8 पार करून गेला तरी शिक्षकांचा पत्ता नव्हता. रोजच्या या लेट लतीफ कारभाराला कंटाळलेल्या कामारी वासियांचा आज अखेर संतापनावर झाला. ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेबाहेरच ठिय्या मांडला. काही वेळाने जेव्हा शिक्षक आरामात शाळेत पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना जाब विचारला, पण स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी या शिक्षकांनी गावकऱ्यांनाच उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आमची मुलं सकाळी 7 वाजता इथे येऊन बसतात. रोज शिक्षकांना यायला उशीर होतो. आज आम्ही जाब विचारला तर उलटं उत्तर देतात. अशा शिक्षकांमुळे आमच्या मुलांचं भविष्य अंधारात चालले. यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांचं आक्रमक रुद्रावतार पाहून उशिरा येणाऱ्या शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली. शिक्षण व्यवस्थेची वाट लावणाऱ्या अशा कामचुकार शिक्षकांना पालकांनी जाब विचारणं अत्यंत गरजेचं होतं आणि कामारीच्या गावकऱ्यांनी ती मोठी हिंमत दाखवली आहे. आता प्रश्न उरतो की या कर्तव्यशून्य शिक्षकांवर शिक्षण विभाग काय कारवाई करणार, की दरवेळीप्रमाणे याही वेळी या गंभीर प्रकरणावर पडदा टाकला जाणार. सर, शाळेचा टायमिंग किती वाजताचा आहे शिक्षकांना? 7 ते 12. सर, अनेकदा करमोड सरची तक्रार तुमच्याकडे आली. तुम्ही आतापर्यंत काहीही कारवाई न करता त्यांना एवढं मोकाट का सोडता? नाही, मला माहित आहे आमच्याकडे तक्रार हे स्वतः चौकशीला मागे आलते. त्यावेळेस यांनी त्यांना का केली नाही तक्रार? त्यांची तक्रार करून तुम्ही काही त्यांच्यावर केलं नाही, कारवाई का केली नाही? झालेली आहे त्यावेळेस शास्ती झालेली आहे त्यांना. अहो, या गोष्टीला 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले तुम्हाला तक्रार देऊ. कारमोड सर काही पैसे देऊन घेऊन मिटवतात का? नेहमी मिटवतात का? असं काही आहे का तुमचं? अनेक तक्रारी होऊन सुद्धा त्यांना या शाळेवर का ठेवले जाते हे आम्हाला तुम्ही उत्तर द्या. एक तुम्ही 2 वर्षापूर्वी त्यांची तक्रार आली, त्यावेळेस चौकशी केली. चौकशीमध्ये तुम्ही काहीच त्यांचं हे दिलेलं नाही. हो, चौकशी झाली, पण त्यांना त्यांच्यावर कारवाई काहीच केली नाही तुम्ही. म्हणजे आम्ही तक्रार दिली चुकीची होती का त्यावेळेला? काय करायचं मग? काय तुम्ही त्याच्यात हे केलं आम्हाला? आता तुम्ही त्यांना इथं बोलवा त्यांना. नाही, एचएमला बोलवा तुमच्या समोर आणि तुम्ही काय सांगता? बोलवा एचएमला बोलवा. सरळ साफ म्हणणार, एचएम जर गेला नाही आजच्या दिवसात कुठेच आम्हाला नाही माहिती. मी इथंच बसला, शाळा बिळा काही नाही, लेखी काही गेलेलं नाही. हे माझं फायनल. मला काही तुमचं काम आहे. 4-5 वर्ष झालं सांगतायत, पण ह्यांनी मुद्दाम इथंच कामारीमध्येच का ठेवतात हेच कळत नाही. हे काहीच नाही. इथं सर असंच काही गेट उघडलं नाही. इव्हन कारवाई करायचं. माझं नाव सुराज गजानन शिरपुले. आपल्याला कार्यवाही करायची जर असेल तर आपल्याला त्याच्यात काय केल्यावर आम्ही काही घेणार नाही. 4 वेळेस अर्ज दिलेला आहे. 1 वेळेस तुम्ही कोणताही मुद्दा बिहूला शिवाय जायचा ना. मी स्वतः होतो. तू कोणता शाळा असते मला माहित आहे असं बिहून स्पष्ट केलं. आणि अशा माणसाला तुम्ही मुख्याध्यापक म्हणून ठेवायले ते मग तुम्ही किती चिवत्या हा सरस. अहो सर, 7ला शाळा आणि एक मिनिट ऐका राहते सर. तुम्ही मागच्या होते नाही होते मला माहिती. एक मिनिट माझा ऐकू द्या. 7ला शाळा असताना इथं विद्यार्थी आहेत. एचएम तुमचे 7:45ला आले. आम्ही आल्यानंतर हसतायत तुम्ही यायला अडून का धरलं म्हणून. तर त्यांना विचारा तुम्ही हे काय आहे प्रकार म्हणून. बोलवा त्यांना समोरासमोर. अहो, ते काय करा, तुम्ही काय करा आणि स्पष्ट सांगताय तुम्हाला कुठं जास्त जा काही होणार नाही. बाकीच्या शिक्षकाला सांगायला ते पदावरची येऊ द्या. सीओ इथं जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत गेट उघडल्या जाणार नाही. लेटर असं ऍज अ लेटर कारमोडला बोलवा ना. कारमोडला बोलवा समोरासमोर.
कारमोड सर त्यांचं तर स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही कुठेही जा काही फरक पडणार नाही. मला जोपर्यंत लेटर येणार नाही बद्रीचं तोपर्यंत नाही जात. नाही, नाही. हो, सर. नाही, नाही, तुम्ही जा, तुम्ही जा. तुमचं काही कारण नाही. काही कारण नाही. सर कांदा शाळेचे सर आणखी आले नाहीत. 9 वाजलेत बघा. कांदा शाळेचे शिक्षक आणखी आले नाहीत. गुरुजी, बक्षीस बिक्षीस काहीच नाही. सर थांबा सर हे म्हणतो की नाही, हे 6 वेळेस हे 6 वेळेस. तुम्हाला काही तकलीफ देणार आम्ही तुम्ही सांगतो आपले मुख्याध्यापक 9 वाजले सर. हेडमास्टर जे आहेत कारमोड यांच्याकडे विषय कुठले शिकवायचे जे होईल ते होईल आता. इंग्रजी विषय तर इकडे जसं जॉईन झाला तसं त्याला विचारा की एक त्यानं प्लेट घेतला का, हा? एक प्लेट घेतला का? आणि थांबा राव, बोलायलो ना, थांबा ना इकडे, आम्ही काही बोलायलो ना तुम्हाला, हा? तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्या, तर आजपर्यंत तुमच्यावर काय वाच होतं त्याच्यावर कारमोड सर काय वाच, रस्त्यावर काय वाच? तुम्ही दुरून बघा त्यांना हायका जरा तरी म्हणजे काय हायका जरा लहान आहे का तिथं? हायका तुम्ही केंद्र तुमच्या जवळ यायला तयार नाही त्याने. कोण आहे तुम्ही, अधिकारी हा की कोण आहे? सध्याला मी नाही चार्ज, माझ्याकडे चार्ज नाही. मग चार कशासाठी नसल्याने तुम्ही कशासाठी आले? कशासाठी आले? चार्ज नाही तुमच्याकडे. चार नसेल तर तुम्ही जा ना परत. तुम्ही जा, काही विषय नाही. ठीक आहे, सरांकडे चार्ज नाही म्हणे, जाऊ द्या, ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी येतील त्यावेळेस आपण करू काय करायचं ते. साहेबांनी काय म्हटले म्हणून आलो. तुमच्याकडे चार्ज नसताना तुम्ही कशासाठी आले तिथं? आमच्या तक्रारीचं काय होणार आहे तुमच्याकडे चार्ज काय होणार? नाही? तुम्ही लिहून देणार, भेटून देणार. आमची हा? हा, येऊ द्या. कोण आहेत केंद्र प्रमुख? नाले सर म्हणून. हा? नाले सर, नाले सर. नाले सर. कुठं ते? मग तुम्हाला बोलून काहीच फायदा नाही की आमचा. नाले सर कुठं त्याचा नंबर द्या चालते आता आपण आपले म्हणून काय तुमच्या नाही, नाही, आपले म्हणून नाही, तुम्ही अधिकारी म्हणून आहे. हो, सर तुम्ही मजा करायची काय? आपले म्हणून ऐकून घ्यायले. आम्ही काय पागल आहो का हो, सर? सारखी झाली ना तुम्हाला. आम्ही पागल आहो. चार्ज नसताना तुम्हाला कामाला येतं एवढा मोठा विषय असताना पाठवलं म्हणजे प्रशासनाला काय गांभीर्य आहे? शाळेचं किंवा विद्यार्थ्याचं काय गांभीर्य आहे प्रशासनाला? हा? तुम्ही कुठे जाऊ नका. मेकाले सरला फोन करा बरं. मेकाले सर नाहीत आता. नाहीत का? मी राहू का?